साठी ती मोठी डिग्रीसुद्धा आवश्यक नाही आहे. फक्त तुम्ही स्किल्स लर्न करायचं आहे 1-2 महिन्याचे. वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी डिजिटल लेडी. तर बरेच दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नाही, कारण कामामध्ये थोडंसं बिझी होते, जे माझे सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि ग्राफिक डिझायनिंगचं काम चालू असतं. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे जी माझी जर्नी होती डिजिटल मार्केटिंग, त्या सर्चिंगपासून किंवा एक जॉब लाईफ असते किंवा कॉलेज, ते आत्ता मी घरात राहून कोणतं काम करते आणि मंथली चांगला इन्कम जनरेट करते. स्कूल कॉलेजेसमध्ये तर टॉपर होते, पण जॉबमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, तरीही जॉब थोडाफार केला. आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे आफ्टर मॅरेज किंवा आफ्टर डिलिव्हरी जॉब करू शकत नाही, घरी राहूनच काहीतरी करायचं होतं. तर त्यासाठी मी सर्चिंग करत होते घरी राहून काय करता येईल. एक टॉपिक मला इंट्रोड्यूस झाला, म्हणजे जे आपण डिग्री घेतो आणि इंटरव्ह्यूज देऊन जॉब करतो, तर त्याचं पुढे जाऊन काही इम्पॉर्टन्स आहे का, किंवा तेवढंच आहे का इन्कम जनरेट करण्यासाठी ऑप्शन. तर याबद्दल मी खूप सर्चिंग केलं आणि ऑनलाईन कसं इन्कम जनरेट करता येईल, किंवा एखादी कंपनी आहे का, एखादं प्लॅटफॉर्म आहे का, किंवा त्यासाठी काय करावं लागेल जेणेकरून घरातूनच पैसा कमवता येईल. तर मला हे समजलं त्यातून की आपल्या डिग्रीपेक्षा सुद्धा अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे स्किल. तर तुमच्याकडे कोणतंही स्किल असेल तर तुम्हाला हवा तितका इन्कम जनरेट करू शकता. तर त्या स्किलचेच तुम्ही युटिलाइज करून किंवा त्याच्यातील ज्या स्किलमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे त्याला अपग्रेड करून इन्कम जनरेशनचा मार्ग करू शकता. फॉर एक्झाम्पल, मला क्रिएटिव्हिटी आवडत होती, डिझायनिंग आवडत होतं, किंवा टेक्निकल गोष्टी आवडत होत्या मला, आणि त्यात मला इंटरेस्ट पण होता. तर त्यासाठी मी ग्राफिक डिझायनिंग चूज केलं आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट मार्केटिंग हे फील्ड चूज केलं आणि मी अपग्रेड केलं, आणि त्याच्यातूनच आता काम करत आहे आणि इन्कम जनरेट करत आहे. तर हेच तुम्ही पण करू शकता. तर तुमच्यामध्ये कोणतं स्किल आहे हे पहिला तुम्ही शोधून काढा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता माझ्यासारखं टेक्निकल गोष्टी आवडत असतील तर तुम्ही फ्रीलान्सिंगसाठी स्किल्स शिकू शकता. व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, ब्लॉगिंग किंवा ड्रॉप शिपिंग असे ऑनलाईन जे आहेत ते स्किल्स तुम्ही अपग्रेड करू शकता. एकतर जॉब करणे हा एक ऑप्शन असतो, आणि सेकंड ऑप्शन इज बिझनेस, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो. तर बिझनेस करण्यासाठी ही स्किल इम्पॉर्टंट असतं. पण तुम्हाला कुकिंग आवडत असेल तर तुम्ही ऑफलाईन तुमचं कुकिंगचं केटरिंग चालू करू शकता. तर कुकिंग ही एक स्किल झाली. स्पीकिंग म्हणजे कम्युनिकेशन स्किल तुमचा चांगला असेल तर तुम्ही कन्सल्टन्सी ऑनलाईन सुद्धा करू शकता घेऊ, किंवा ऑनलाईन कोचिंगचा बिझनेस करू शकता. अशा टाईपचे स्किल्स असतात. तर त्या स्किल्सना इम्पॉर्टन्स देऊन आपण घरीच राहून ऑनलाईन सुद्धा इन्कम जनरेट करू शकतो. तर हे जे स्किल्स आहेत ते डिजिटल मार्केटिंगमधले स्किल्स असतात, जेव्हा तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा असतो. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये कोणकोणते स्किल्स येतात तर हे बघूयात आपण. तर बघा, डिजिटल मार्केटिंगमध्ये 30+ मॉडेल्स आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन स्किल्स शिकायला मिळतात आणि त्याच्यातून इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. तर त्यातून तुम्ही कसा पैसा कमावू शकता. तर फर्स्ट वन इज ओन बिझनेस. तर ओन बिझनेसमध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये स्किल्स शिकलात तर तिथे तुम्ही प्रथम त्यातील एक स्किल ई कॉमर्स. तर ई कॉमर्समध्ये तुम्ही तुमची वेबसाईट क्रिएट करू शकता, वेबसाईट क्रिएट करून सेल करू शकता, किंवा तुम्ही स्वतःची वेबसाईट क्रिएट करून त्यामध्ये सर्व्हिसेस सेल करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. सेकंड वन इज फ्रीलान्सिंग. तर फ्रीलान्सिंग तर तुम्हाला माहितीच आहे, पार्ट टाईममध्ये किंवा एक्स्ट्रा टाईम जो असतो त्यामध्ये तुम्ही स्किल्स शिकून इन्कम जनरेट करू शकता. तर स्किल्समध्ये तुम्ही फेसबुक ॲड्स, गुगल ॲड्स अशा पद्धतीचे स्किल्स तुम्ही शिकून एखाद्या कंपनीसाठी काम करून त्याच्यातून इन्कम जनरेट करू शकता. एखाद्या बिझनेसची ॲड्स रन करणे, गुगल ॲड्स, फेसबुक ॲड्स रन करणे, या टाईपचे वर्क असते. तर फ्रीलान्सिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण मी पण फ्रीलान्सिंगच करते. देन थर्ड वन इज जॉब. तर तुम्ही ह्या डिजिटल मार्केटिंगमधील या सगळ्या मॉडेल्समधील ठराविक स्किल्स लर्न करून तुम्ही जॉबसुद्धा करू शकता, त्याचे सर्टिफिकेट घेऊन तुम्ही. कारण सध्या एम्प्लॉईजसुद्धा कंपनीसाठी स्किल्स शिकलेले एम्प्लॉईज हवे आहेत. कोणतं तरी स्किल तुम्ही चूज करा, त्याला अपग्रेड करा आणि त्याच्यावरच फोकस करा, आणि त्या टाईपचं तुम्ही सर्टिफिकेट घेऊन इंटरव्ह्यू देऊन एखाद्या कंपनीसाठी जॉबसुद्धा करू शकता. देन फोर्थ वन इज कोर्स सेलिंग. तर तुम्ही जे पण काही डिजिटल मार्केटिंगचे स्किल्स शिकलात तर त्याचे ऑनलाईन तुम्ही कोर्सेस तयार करा, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असेल, किंवा एखादं ईबुक तयार करा तुमच्या इन्फॉर्मेशनचा, कोर्सचं, आणि ते तुम्ही सेलिंग करून इन्कम जनरेट करू शकता. त्याच्यामध्ये तर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जनरेट करू. वन टाईम कोर्स लॉन्च करायचा, रेकॉर्डिंग करून ठेवायचं व्हिडिओज किंवा ईबुक्स क्रिएट करून ठेवायचे, आणि ते एखाद्या वेबसाईटवरती सेल करून त्याच्यातून इन्कम जनरेट करतो. देन सिक्स्थ वन इज ऑफलाईन क्लासेस. तर जे पण तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये शिकलाय तर त्याचे ऑफलाईन क्लासेससुद्धा घेऊ शकता. तुम्ही घरीच राहून एखाद्या रूममध्ये तुम्ही क्लास टाईप स्ट्रक्चर तयार केलं,
किंवा मग एखादं छोटं ऑफिस तयार केलं तुम्ही आणि तिथे तुमच्या सिटीच्या आसपासच्या लोकांमध्ये मार्केटिंग केलं तुमच्या क्लासेसचं आणि ऑफलाईन क्लासेस घेतल्या तुम्ही. स्टार्टिंगला अफोर्डेबल क्लासेसच्या फीज ठेवायच्या. जसजसे लोक वाढतील किंवा तुमचा एक्सपिरियन्स वाढेल तसं क्लासेसची फीज वाढवायची आणि या पद्धतीने तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. तर हे शिकत होते डिजिटल मार्केटिंग शिकून कसं इन्कम जनरेट करायचं कोणकोणत्या वेजने. तर या सगळ्या वेजमध्ये तुम्ही कमीत कमी मंथली 30K 30,000 पासून पुढे इन्कम जनरेट करू शकता तुम्ही या सगळ्यातून. जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल तसं तुमचं इन्कम आपोआप वाढत जाईल. आणि यासाठी कुठली मोठी डिग्रीसुद्धा आवश्यक नाही आहे. फक्त तुम्ही स्किल्स लर्न करायचं आहे 1-2 महिन्याचे, मग तुमचा इन्कम चालू होईल. तर थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.